आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे आणि त्यातच धोकादायक झाड जे आहेत ते पडण्याच्या दुर्घटना ज्या आहेत त्या मुंबईसह उपनगरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच दादर माटुंगा या परिसरामध्ये धोकादायक झाडं जी होती त्यांच्या फांद्या ज्या आहेत त्या पडलेल्या होत्या, त्यामुळे मोठं नुकसान जे आहे त्या भागामध्ये झालेलं होतं। सध्या आपण चेंबूर परिसरामध्ये आहोत। चेंबूर परिसरामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। या संपूर्ण मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे धोकादायक झाडांचा जो आहे तो प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये चेंबूरमधल्या क्युबिक मॉलच्या शेजारी असलेला झाड जे आहे ते या मुसळधार पावसामध्ये पडलेलं होतं आणि या संपूर्ण झाड पडल्यामुळे खरं तर त्या झाडाच्या खाली पार्किंगला ज्या काही गाड्या उभ्या होत्या त्या दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी संपूर्ण झाड जे आहे ते या संपूर्ण रस्त्यावरतून हटवलेलं आहे। ते झाड हे संपूर्ण रस्त्यावरती पडलेलं होतं, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी जी आहे ती या रस्त्यावरती देखील झालेली होती। तात्काळ पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडनं हे झाड जे आहे ते या रस्त्यावरतून हटवण्यात आलेलं आहे आणि या रस्त्याची जी फांद्या आहेत त्या देखील या ठिकाणी तोडून ठेवण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु वारंवार झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मुंबईसह उपनगरामध्ये होताना पाहायला मिळतात या पावसामुळे। त्यामुळे पालिकेच्या कामांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।